नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्लॉगमध्ये। आज डेट आहे 13 ऑगस्ट 2026 आणि वार आहे गुरुवार आणि वाजलेले आहेत सकाळचे 8 आणि श्रावण चालू झालेला आहे। आजपासून तुम्हाला फक्त आपल्या व्लॉगमध्ये व्हेज डिशेस आणि व्हेज जेवणच दिसणार आहे, गणपती विसर्जन होईपर्यंत तरी। आणि काल रात्रीच व्हिडिओ वगैरे एडिट वगैरे करून झोपलो। आता फक्त थंबनेल टायटल एडिट करायचं आहे आणि सकाळचे 8 वाजता आपला व्लॉग चालू होतो आहे, म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे। तुम्हाला तर माहितीच आहे, कुठे बाहेर जायचं असलं तरच आपण लवकर व्लॉग चालू करतो, नाही तर लवकर उठलो तरी फ्रेश व्हायला आपल्याला 11 वाजतातच, जर तुम्ही आपल्याला रेग्युलरली फॉलो करत असतील तर आज का लवकर उठलो? आता चाललो आहे मुंबईला कशासाठी? असंच खूप दिवस झाले गेलो नाही, तर आज फिरून येतो। तर आता पिऊया आपल्या कॉफी आणि आपल्या दिवसाची सुरुवात करूया। त्यानंतर गुरुवार म्हटलं की साईबाबांच्या मंदिरात आणि मठामध्ये जायचं आहे, पण कधी जाईल? आता जाताच वळतो साईबाबांच्या मंदिरात आणि मग मुंबईवरून आलो की मग मठामध्ये जातो। ब्लॅक कॉफी। तुझी सासू आहे। आता मी पोचलो आहे जिथे मला पोचायचं होतं तिथे। आता फक्त कार पार्क करूया, त्यानंतर थोडं वार्तालाप करूया। 11 वाजलेले आहेत आणि जस्ट पोचलो जिथे पोचायचं होतं, भाईंदरला। आणि येताना ट्रॅफिक तर खूप लागली नालासोपाऱ्याच्या एरियामध्ये, बाकी पाऊसही लागला कधी घोडबंदरचा ब्रिज लागण्या अगोदर। आणि जास्त व्लॉग का नाही केला, कारण की ड्रायव्हिंगवर कॉन्सन्ट्रेट करत होतो। आता पाहूया इथे किती वेळ लागतो, त्यानंतर मग निघू इथून। सो फार सो गुड, फक्त ट्रॅफिकने वाट लावली, बाकी काय नाही। इथे यायचं म्हणजे ट्रॅफिकशी भिडणं, आणि ट्रॅफिक नसली तर तुम्ही खूपच सुखी माणसं, नाही तर ट्रॅफिक असली तर लागली वाट। की असली मजे हम दोनों ले रहे, कुल्हड़ वाली चाय और बन मस्का। सुंदर ये देखो बन मस्का। 5 वाजून 10 मिनटं झालेले आहेत। आत्ता जस्ट आलो घरी मुंबईवरनं आणि आता निघालो आहे केळव्याला जायला। 2 दिवसापासून जायचा प्लॅन होता, आता चाललो आहे। माझं काम नाही मिळत, या माणसाचं काम आहे तिकडे। हो, माझं काम आहे, पण दुसरी गोष्ट ब्लॉगमध्ये तुम्ही आता पुढे व्हिडिओ बघतील त्याच्यामध्ये कुठेच हार्दिक काय बोलला नाही मला, कारण की गाडीमध्ये माणसं होती, आम्ही गेलेलो हॉस्पिटलला, त्याकरता तो काही बोलला नाही, नाहीतर त्याचा व्हॉइस चालूच असतो। नाहीतर आपल्याला काम करू व्हिडिओ टाकण्यापेक्षा आहे ना, तिकडे तू व्हॉइस ओव्हर ऍड करून दे। अरे ते व्हॉइस ओव्हर आपल्याला जमत नाही, आपल्याला कसं डायरेक्ट कॅमेरा समोर थोडं टाकायचं आहे, जास्त वेळ टाकायचं आहे, थोडं शॉर्ट घेतलेलं। पण ते मंदिरात बसल्यानंतर तू हॉस्पिटलला होता तर तिकडे काय घेतलं? नाही, मंदिरात नाही बसलेलो, कॅन्टीन मध्ये बसलेलो मंदिराच्या। मस्त आरामात चाललोय, काहीच घाई नाही मिळत। आणि पावसाने तर पूर्णपणे भार केलेला आहे। तसं तर तो अधूनमधून हायवेला लागला आम्हाला, पण आम्ही काही जास्त शूट नाही केलं तेव्हा। आत्ताही पाऊस लागेल, पण आताही 5 ते 10 मिनटातच लागेल, कारण की सध्या त्याची लिमिट तेवढीच आहे, त्याचा सध्या स्टॅमिना संपला आहे पावसाचा। आता आम्ही आले माहीमचे फेमस वडापाव खायला आणि पाऊस आलेला आहे, बारिश। जस्ट जोरदार पाऊस पडून गेलेला आहे आणि आम्ही पोचल्यात केळवा बीचला। थोड्या वेळ आजीकडे बसलो आणि आता भाई निघालो। बरं झालं कार घेऊन आलो, बाईक घेऊन आले असतो तर चड्डी पण भिजली असती, एवढा पाऊस लागतो मध्ये मध्ये। आता जाऊया घरी, सकाळपासून घरी नाही गेलो। किती वाजता निघालो आहे? मला वाटलेलं की मी 2 वाजेपर्यंत परत येईल, पण नाही, आमचं काम होता 2 वाजले, मग आम्हाला घरी येता 5 वाजले। नंतर मग पोट भरलेलं होतं, मग घरी गेलोच नाही जेवायला। आता रात्री दुपारचंच जेवायला लागेल मला तरी वाटते। आणि पाऊस गेलेला आहे, तुम्हाला बोललो ना, तो फक्त 5 मिनटं टिकतो, त्याच्यावरती नाही। 7:45 झालेले आहेत, जस्ट घरी आलो। मठामध्ये येता वळालो, म्हणजे जायचं तर होतंच मठामध्ये, जर वळालो नसतं तर पुन्हा पालघरला जायला लागलं असतं। आणि आता फ्रेश वगैरे होतो, सकाळपासून आत्ता घरी आलो आणि मग बघूया पुढे काय होते।
11:15 वाजलेले आहेत. आता जेवण घेतो आणि पुन्हा पालघरला गेलो होतो पण तेव्हा काय ब्लॉग शूट नाही केला. तर आता घरी आलो थोड्या वेळापूर्वी, थोड्या वेळ रील्स बघितल्या. तर होप करतो ब्लॉग आवडला असेल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय.